तुम्हीही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय? एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल. ग्रीन सिटी नेरळ. नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा, हॉस्पिटल, सुपरमार्केट, जिम, क्लब हाऊस, क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक अम्युनिटीज. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी, 0 स्टॅम्प ड्युटी. प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे. ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग व्हा आणि स्वप्नातील घर जिंका. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9839836838. रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. 7 वर्षीय चिमुकलीवर एका नराधमानं अत्याचार केल्याचा हा प्रकार असून नराधमानं पाण्यात असणाऱ्या बोटीत हा अत्याचार केल्याचं समोर आलंय. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा कोर्लई येथील ही घटना आहे. 28 डिसेंबरच्या दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पीडित मुलगी समुद्रावर एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन तरुणानं उभ्या असलेल्या बोटीत लैंगिक अत्याचार केलाय. मुलीच्या आईनं दिलेल्या माहितीनुसार रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील कोर्लई गावात राहणारा आर्यन दीपक कोटकर या 22 वर्षीय नराधमानं अत्याचार केलाय. दरम्यान आरोपीचं नाव समजताच मुरुड पोलीस ठाण्यातील प्रभारी पोलीस निरीक्षक आणि 2 पोलीस पथकानं आपली तपासाची चक्र आरोपीच्या दिशेनं फिरवली होती. सदर आरोपी हा राहत्या घरात लपून बसला असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 29 डिसेंबरला पोलिसांनी सापळा रचून आरोपी नराधमाला राहत्या घराच्या माळ्यावर लपलेल्या अवस्थेत ताब्यात घेतलंय. यावेळी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता आपण मुलीवर केलेल्या अत्याचाराची कबुली या नराधम तरुणानं दिली आहे. एकूणच दिवसेंदिवस बाललैंगिक अत्याचाराच्या वाढलेल्या घटनेनं महाराष्ट्र हादरला असताना रायगड जिल्ह्यातून आलेली खळबळजनक घटना मन सुन्न करणारी आहे. दरम्यान घडलेल्या घटनेचा अधिक तपास मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, उपनिरीक्षक म्हशिळकर, पोलीस हवालदार मनीष ठाकूर आदी टीम करत आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, रायगड.